बोधिसत्व सिद्धार्थास ज्ञानप्राप्ती कशा प्रकारे झाली? ज्ञानप्राप्तीसाठी सिद्धार्थास 4 आठवडे सतत ध्यानमग्न राहावे लागले. त्यांना शेवटच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी 4 अवस्था पार कराव्या लागल्या. पहिली अवस्था वितर्क आणि विचार प्रधान होती. एकांतवासामुळे त्यांनी तिला सरलतेने प्राप्त केले. दुसऱ्या अवस्थेमध्ये एकाग्रता आली. तिसऱ्या अवस्थेमध्ये समचित्तता आणि जागरूकतेचा समावेश झाला. चौथ्या आणि अंतिम अवस्थेमध्ये समचित्ततेचा व पवित्रतेचा संयोग आणि समचित्तता व जागरूकतेचा संयोग याप्रमाणे 4 आठवडे सतत चिंतन करीत राहिल्याने अविद्येचा नाश होऊन प्रकाश प्रगट झाला. सिद्धार्थ बोधिसत्व होते, म्हणजेच सम्यक संबोधीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील होते. चौथ्या आठवड्याच्या अंतिम रात्री वासनांचा समूळ नाश कसा करावा ह्याचा मार्ग सापडला. दुसऱ्या दिवशीच्या प्रांतकाळी जणू फुलणाऱ्या कमळाप्रमाणे त्यांचे चित्त विकसित झाले. सम्यक संबोधी प्राप्त होऊन 4 आर्य सत्याचे आणि प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताचे ज्ञान झाले. सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाले. त्यावेळी त्यांचे वय 35 वर्षाचे होते. तो दिवस बुधवारचा होता. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. ते दिवस उन्हाळ्याचे होते. इसवी सन पूर्व 528 ते वर्ष होते. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश रात्रीच्या अंधकारास दूर पळवितो आणि नदी, नाले, शेते, जंगले व समुद्र पृथ्वी तलावरील सर्व काही प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्यांच्या चित्तात सम्यक संबोधीच्या ज्ञानाचा प्रकाश पसरला आणि मनुष्याच्या दुःखाची कारणे व ती दुःखे दूर करण्याचा मार्ग त्यांनी एका दृष्टिक्षेपात पाहिला.